आणि आता यानंतर महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात आहे, फडणवीस सर्वस्वी याला जबाबदार आहेत अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या रॅलीत गुंड टोळ्या होत्या असं राऊतांचा आरोप आहे। गुंड टोळ्यांचा आता आपापसात गँगवॉर सुरू आहे असं देखील संजय राऊत म्हणाले। तर त्याला उत्तर आता श्रीकांत शिंदेने दिलं आहे। संजय राऊतांचं नाव कशाला घेत आहात असं म्हणत त्यांनी हे उत्तर दिलं। आणि याला सर्व महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात आहे सध्या आणि हे संगनमतानं चाललेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे। पोलीस खाक्या दाखवतील का या संदर्भात? पोलीस खाक्या दाखवणार नाहीत। पोलिसांनाही गुंड टोळ्यामध्ये सामील करून पोलीस माफिया हा नवीन प्रकार निर्माण करून त्यांना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी सोडलेलं आहे। पोलीस हतबल आहेत, पोलीस प्रशासन हतबल आहे, लॉ अँड ऑर्डर हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातले गुंड आपल्या पक्षात घेऊन कसा दहशतवाद निर्माण करतात हे सुद्धा मी समोर आणलं होतं। नावं घेऊन त्याच्यामुळे निवडणूक उमेदवारी भरण्याच्या त्यांच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड टोळ्यांचा आपापसात गँगवॉर झालं। ही बातमी आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही। काय कोणाचं नाव घेताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ऑलरेडी मी की कोणी दुसऱ्याने बोललं असेल तर ते विचारत जावा। शिवसेना ही जी आहे ही बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना, हिंदुत्वाच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आणि आज ती शिवसेना जी आहे ही वाढते आहे रोज। आज तुमच्याकडचे लोक सोडून जात आहेत। जरा आत्मपरीक्षण करा, कशाला सोडून जात आहेत ते। आत्मपरीक्षण करणार नाही आणि जो गेला तो पालापाचोळा आणि आम्हीच बरोबर अशा ज्या भूमिकेमध्ये आहे, ही भूमिका जी आहे आता 4 तारखेपर्यंत जे आहे ह्याचे रिझल्ट्स तुम्हाला कळणार आहेत आणि असली कोण नकली कोण जे आहे हे जनता जे आहे मतपेटीतून ठरवेल।